नमस्कार, मी स्वामिनी व्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक क्यूट समर क्राफ्ट आयडिया बघणार आहोत। मी इकडे एक पेपर घेतलेला आहे। तुम्ही कुठल्याही प्रकारचा पेपर घेऊ शकता, साधा प्लेन ड्रॉइंग पेपर किंवा हँडमेड पेपर पण घेऊ शकता। मी इकडे फ्लॉवर बुकेचं अगदी सोपं असं ड्रॉइंग काढून घेणार आहे। खालच्या बाजूला एक छोटी रिबन सुद्धा काढणार आहे। पेन्सिलनी काढून झाल्यानंतर मी त्याला आउटलाइन करून घेणार आहे। खरं तर हा एक खूप क्यूट ट्रेंड आहे जो सोशल मीडियावरती मी बघितला होता। पण हा जो ट्रेंड आहे, ही जी क्राफ्ट आयडिया आहे तर ती खरी फुलं वापरून करतात। म्हणजे हा बुके आपण कागदावरती ड्रॉ करायचा आणि या बुकेमध्ये जिथे फुलं असतात तर तिकडे छोटे होल्स तयार करायचे आणि खरी फुलं त्याच्यामध्ये अडकवायची, असा हा ॲक्च्युअली ट्रेंड आहे। पण या व्हिडिओमध्ये आपण ही फुलं तयार करणार आहोत। या प्लेन पेपरवरती मी अशा प्रकारची फुलं काढून घेतलेली आहेत। तुम्हाला जे फूल आवडतं त्याचं तुम्ही ड्रॉइंग काढू शकता। मी इकडे भरपूर फुलं काढलेली आहेत। आणि अर्थात समर क्राफ्ट आयडिया आहे त्यामुळे मी येलो कलर निवडलेला आहे। कलर पेन्स वापरून मी ही सगळी फुलं येलो कलरनी कलर करून घेणार आहे। प्रत्येक फुलाचा साईज हा मी वेगवेगळा काढलेला आहे। काही छोटी फुलं काढली आहेत, काही मोठी फुलं काढलेली आहेत। आणि हा जो कलर पेन आहे तर तो कलर पेन वापरून मी पेंट करते। तुम्ही ॲक्रेलिक कलर किंवा पोस्टर कलर सुद्धा वापरू शकता किंवा साधे स्केच पेन सुद्धा तुम्ही वापरू शकता। त्याच्यानंतर मधला जो सर्कल आहे तर त्याला मी लाईट ब्राऊन कलर देणार आहे। आणि त्यानंतर थोडंसं शेडिंगसाठी म्हणून मी लाईट ऑरेंज कलर प्रत्येक पाकळीवरती मी देणार आहे। म्हणजे थोडीशी आपण आउटलाइन करणार आहोत, पूर्ण नाही पण एक ऑरेंज कलरचा टोन प्रत्येक पाकळीला मी देणार आहे। आणि ही सगळी फुलं जी आहेत तर ती आपण छान पद्धतीने कट करून घेणार आहोत। तर ही सगळी फुलं कट करून झालेली आहेत आणि मी आधी म्हणले तसं की बुकेमध्ये जिथे फुलं असतात तर तिकडे आपल्याला ही प्लेस करायची आहेत। म्हणजे जसा खऱ्या फुलांचा बुके दिसतो तर अगदी तसंच जेव्हा आपण खरी फुलं ॲड करतो ह्याच्यामध्ये तर तेव्हा ही क्यूट आयडिया तयार होते। म्हणून इकडे मी ही जी खोटी फुलं आपण तयार केलेली आहेत ती मी थोडीशी कडेच्या बाजूला थोडी पेस्ट केलेली आहेत आणि ती आपण कट करून घेतल्यामुळे ती अर्थात 3D वाटते। आणि हा संपूर्ण DIY आपण स्वतः तयार केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपली ही क्यूट समर क्राफ्ट आयडिया तयार झालेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला मला अजिबात विसरू नका। त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन, बाय बाय।